नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज माझा क्लिनिंगचा दिवस आहे. तर आज म्हटलं सगळं क्लीन करावं, किचन वगैरे मला सगळं धुवून काढायचे. तेव्हा म्हटलं आज व्हिडिओ काढावा. तर ही दुपारची भांडी आहेत आताची. तर ती मी अर्धी घासलेली आहेत आणि आता ही ॲल्युमिनियमची घासते. तर त्याच्यासाठी मी हा काळा साबण वापरते. तर ही आईपासून सवय काळा साबण वापरायचं होते. आता त्यांनी कशी निघतात त्याचा ॲक्च्युली वास मला पण नाही आवडत, पण त्यांनी भांडी खूप छान निघतात. हे बघा कशी चमकतायत भांडी, हे बघा. तर हे आईपासून सवय आम्हाला ह्या साबणाची. तिची भांडी जर तुम्ही बघितली ना तर सगळी अशी भांडी असतात, एक पण तुम्हाला असं दिसणार नाही. आणि तीच सवय आम्हाला लागलेली आहे. त्याच्यामुळं कधीतरी ठीक आहे, पण रोजची अशीच असतात, एकदम चकाचक. बघा आज मंगळवार आहे, तर आज मी देवपूजा केली. तर ती निरंजन घासायची होती, तर मी तीच आता घासायला. भांडी झाली माझी घासून, आता निरंजन मी लास्टला घासते. तर निरंजनचं कसं आहे, पहिलं तेल असतं, त्याच्यामुळं पहिलं मी साबणाने ती क्लीन करून घेते आणि मग मी पितांबरीने ती स्वच्छ घासते, मग ती छान निघते. आणि पितांबरीने घासून झाल्यावर मग पुन्हा एकदा साबणाने घासून घ्यायची, म्हणजे मग ती खूप छान निघते ती. तर हे ना मी काळं दिसते तुम्हाला, तर हे मी सुरीने असं काढते, कारण ते याने निघत नाही, म्हणून असं पूर्ण काढायचं. ते विश्व आवाज करू नका, आता असं पूर्ण काढते मी. दिसते का? नंतर हा ताऱ्याचा काथे आहे ना, त्याने मस्त असं क्लीन करून घ्यायचं. झालं एकदम. पुन्हा मग या काथेने ते घासून काढायचं, कारण थोडंफार चिकट असतं पितांबरीचं, ते पूर्ण निघून जातं. एकदम चकाचक. कढई पितळची कढई आहे, तर ही मग असं कधीतरी मी निरंजन वगैरे घासलं का त्याच्याबरोबर हे पण घासून घेते मी. हे डाग निघत नाही, ते मी घासले किती तर ते नाही निघत. अशा पद्धतीने निघाली एवढी. हे माझं वरचं दिसते ते डोअर, तर तो पहिला डोअर आहे ना तो, तर त्याला थोडंसं काथ्याने घासावं लागलं, तुम्ही बघितलंच असाल. तर त्याला काथ्याने घासावं लागलं, कारण फोडणी डायरेक्ट वरती जाते. जरी एक्झॉस्ट फॅन असला तरी घाण होतेच सगळी, खिडकी पण ती अर्ध्या साईडची, म्हणून मग ते घासावं लागलं. आणि पुढचे जे डोअर आहेत ते मी पुसून घेतलेत कॉलिननी, आणि खिडकीच्या वरची जी भिंत आहे ती पण मी पुसून घेतली. फिल्टरचा बॉक्स आणि पूर्ण खिडकी ती मी पुसून घेतलेली. आणि आता हा कोपऱ्यातला जो काउंटर आहे हा वाला, तर तो मी आता घासून घेतलेला आहे पूर्ण. तो आता सुकून देते, म्हणजे मग ते तिकडचं जे सामान आहे किचनवरचं ते वालं ते सगळं मग इकडं शिफ्ट करता येईल. आणि हे जे मिक्सर दिसतोय तुम्हाला, मिक्सर ते ओव्हनसाठी आम्ही गेलेले,
तर मग ते काय घासायची गरज लागत नाही. ते कॉलिननी मस्त एकदम छान निघतं ते. कॉलिन हे करायचं आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं. तर आता हे सुकलेलं आहे. तर आता मी इकडचं घेते आता साफसफाई करायला. आता मी इकडचं काउंटर वॉश करून घेते, क्लीन करून घेते. हे ॲक्च्युली जरा तेलकट होतं. हे खिडकीच्या इथलं आहे, त्यासाठी ते चाराच्या काठी घासतो. हे तर आपलं होतं दिवसाआड किंवा समोर येत असते. हा भाग पण होतोच आपण इकडचं. चल गं बाहेर. इथे माझं सगळं घासून आणि धुवून झालेलं आहे. तर ॲक्च्युली नुसतं पाणी ओतून ठेवून चालत नाही. पाणी म्हणजे धुतल्यानंतर कपड्याने पुसावी पण लागते शेगडी, कारण त्याच्यावर असे साबणाचे सफेद डाग पडलेले असतात. तर मग मी सगळं घासून घेतलं आणि नंतर मग पुसून घेतलं चकाचक सगळं. तर जेव्हा आपण असं साफ करतो ना, शेगडी म्हणा किंवा काही शेगडी म्हणजे वरची खिडकी पाठीमागची, इतकं भारी वाटतं ना. कारण तुम्ही जर खूप दिवस जर ते हे करत बसले ना, म्हणजे तसंच ठेवत बसले ना, तर ते तेलाचे डाग आहेत ना, ते परमनंट होऊन जातात. मग ते निघत नाही. त्याच्यामुळे वरच्यावर जर साफसफाई केली ना, तर अजिबात चिकट किंवा काही होत नाही. त्याच्यामुळे वरच्यावर साफसफाई करायची. कारण खिडकीचे जर काच आहेत ना, त्याला जर ऑइलचे असे डाग पडले ना, तर ते निघत नाही. मग ते खूप मेहनत घ्यावी लागते त्याला. त्याच्यापेक्षा हे छान बेटर आहे त्याच्यापेक्षा. तर तसंच मी नेहमी करत असते. आता एवढं झालेलं आहे. आता फक्त हा भाग राहिलेला आहे, तो मी नंतर करते. पहिलं आता हे जरा पुसून घेते सगळं. कॉलिंगनी पुसून घेते. फर्निचर करणं म्हणजे सोपं नाही आहे बघा. प्रिशा पण हसते मागून. ते करायचं म्हणजे साफसफाई पण तेवढी ठेवावी लागते, नाहीतर मग करायचं नाही. जे साफसफाई करू शकतात त्यांनीच ठेवा, त्यांनीच करा. तसं काय नाही, केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर माणसाला अशी काय बोलती, मी आपलं जस्ट टाइमपास चाललाय मला.
पुसताना असं लाईनीत पुसत द्यायचं, कारण त्याच्यावर डाग पडतात. कसंही पुसलं ना, म्हणजे कसं असं कसं पण असं असं पुसलं तर डाग पडतात. असं सरळ यायचं. थोडी घाण आहे बघ ते दुसरं इथं हा वरती. अगं ते जाणार, ते पाण्यात आहे ना आता, ते थोड्या वेळाने सुकणार सगळं. मम्मा केस असते खूप कमी. अरे केस माझे ते झालं लोकांना भेटायची भाषा तुझी काय नाही चालतं. नाही तर मला येतं ना बांधतं. दिसतंय ना मी करते ते. हा व्हिडिओ चालू आहे ना. हा कसा आवाज आला. आणि ज्यांनी कुणी मी दिसते नीट, ज्यांनी कुणी मी फिश म्हणजे मासे केलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले, तर प्लीज जाऊन नक्की बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडले का म्हणून. ॲक्च्युली खूप छान लागतात. गावठी मासे आहेत ते, म्हणजे नदीमध्ये, तर ते टेस्ट खूप भारी असते त्याची. तर असं मी दिसतोय का मला, तर असं मी एक हे केलेलं आहे, म्हणजे सेपरेट रुमाल केलेला आहे फक्त फर्निचरसाठी आणि आपल्या ज्या असतात मिरर त्याच्यासाठी. बाकी आणि मी काहीच पुसत नाही, फक्त त्याच्यासाठीच केलेलं आहे. याचा कलरच तसा आहे ना, तुम्ही म्हणजे एवढा घाण झाला आहे. तो कोणता कलर आहे? त्याच कलरचा आहे तो. तर हे झालेलं पुसून आपलं. आता मी हे पुसते. हे सुद्धा घासता येत नाही, पण मी जर खूपच घाण झालं तर माझं खूप घाण कधीच होत नाही, त्याच्यामुळं पुसता येईल इतपतच मी घाण ठेवू शकते. त्याच्यामुळं कॉलिनी लगेच ते निघतं, क्लीन निघतं एकदम. तर इथं सुद्धा आम्हाला अशी प्रोफाईल लाईट ती अशी लावायची होती, ती पण राहिली आमच्याकडून. सगळंच राहिलं, भरपूर कामं राहिली आमच्याकडून, ती सगळी राहिली आमच्याकडून. आणि आता प्रिशा आलेली आहे. तिला मी मला जर व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं तर तिची आंघोळ नव्हती म्हणून घेत नव्हती. आता बघ आंघोळ करून आली का नाही बरोबर. पाणी सांडले का तेल होतून पुसते असं वाटते. आणि थोडंसं जोर लावायचं जरा, म्हणजे ती घाण बरोबर निघते. येस. झालं एकदम. आता तुम्हाला किती दिसतंय ते मला माहिती नाही, ये नाही दिसणार रे बघा. तर असंही पुसून झालेलं आहे माझं चकाचक एकदम. आणि हे मी ॲक्च्युली खरं सांगू, मी आधीमध्ये पुसत असते, त्याच्यामुळं समजा मी लादी वगैरे पुसली किंवा काय झालं तर मी ते पुसून घेत असते, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि हे जे आहेत, ह्या ज्या आहेत ना सगळ्या कंटेनर सगळे छोटे छोटे, तर ते सुद्धा मी जेव्हा माझे ते संपतील, म्हणजे एक एक संपले तर मी ते लगेच घासून टाकते. त्याच्यामुळे कदाचित तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कधी बघितलं असेल मागं, मी जास्त घाण होऊन देत नाही. त्याच्यामुळे ते आता मी वरतून पुसून घेणार आहे. साईड प्लीज प्लीज. तर हे असे फक्त, तर हे याच्यामध्ये असतो रवा, हे असं फक्त पुसून घ्यायचं. याच्यामध्ये मी मटकी ठेवलेली, ती माझा मिठाचा डबा आहे. तो होतो घाण, कारण त्याला रोज रोज हात लावावा लागतो पाण्याचा याचा त्याचा. हे बदाम, हे मोठं मीठ, आपलं सेंद्रिय मीठ काय म्हणतात ना ते. आणि हे याला आहे ना, आता हे मी हे अरे इकडं कसं आला हा, हा किचन किंग मसाला. हा किचन किंग मसाला खाली ठेव, खाली सगळ्यात खाली. आणि हे हा हे आपले मटकीचे वडे म्हणतात ना, मटकीचेच ना. मटकी हो मटकीचेच. तर हे याचं कालवण रस्सा खूप छान होतो. तर हे मला वाटते सासूबाईने का आईने दिलेले आहेत, दोघींपैकी एकी. मला दोघींकडून असतं, दोघींकडून गोष्टी मिळतात सगळ्या. ही मसूरची डाळ, हे मी डिमार्टमधून, तुम्हाला माहितीच असेल डिमार्टमध्ये भरपूर भेटतात, तिथून आणलेले. आणि हे मनुके, हे बघा काहीच घाण नाही, मी बोलले ना तुम्हाला. थोडेफार फक्त मिठाचा डबा माझा घाण होता, बाकी काहीच घाण नव्हतं. आणि ही मी वापरत नसल्यामुळं त्याच्यावर धूळ होती. तर हे अजून थोडंसं ओललं आहे, आता मला फॅन लावावं लागेल. आणि फॅन बंद का ठेवावा लागतो, कारण व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतो. तरी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये याच्या आधीचा जो काढला मी, त्याच्यामध्ये पावसाचा आवाज येतोय खूप, तर मी काहीच करू शकत नाही त्याला. ओके, तर आता मी ते सुकून देते आणि मग हे सगळं तिथे मांडते. तर आता हे सुकलेले आहे, आता हे मी सगळं ठेवून देते. मोठ्यापासून छोटे, म्हणजे हे मोठे तर हे इकडं, त्याच्यानंतर मिठाचा डबा, त्याच्यानंतर बदामचा, हे दिसते का बघण्याचा. त्याच्यानंतर हे दोन इकडं दिसते, त्याच्यानंतर हे दोन सेम, त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट छोटूसा. कसं दिसतंय. सो तिथं आम्ही ओव्हन साठी केलेलं, त्यांना सांगून झाले माझं. तिथं आम्ही ओव्हन साठी केलेलं, पण तिथं ओव्हन अजून दिसत नाहीये आणि तो दिसणार पण नाहीये, पण तो आमच्या घरी येणार आहे.
नाही बघूया, अजून टाइम आहे, घ्यायचंच आहे, पण त्याच्या आधी मला एअर फ्रायर घ्यायचं कारण त्याच्यामध्ये पटकन गोष्टी क्विक अशा होतात. आणि बिस्किट पैसे वाढवण्यापेक्षा मग घरीच बनवलं ना बिस्किट. आणि पसारा आहे ना, तुम्ही किती यावं काहीच फायदा होत नाही, परत तेवढा पसारा येतो परत. हे आम्ही थंडीमध्ये वापरतो हिटर. काय होतं त्याला? अगं ते पाणी गरम करायचं. हा ते तर सगळ्यांना माहिती आहे, पाणी गरम करायचं. आणि याच्यात आम्ही पैसे जमा करून ठेवतो याच्यात. पण अजून काय हे तुम्ही हे मी मिशोवरून घेतलेले 1 लाखाचे आहे, म्हणजे जेवढे आपण पैसे टाकणार 500, 200 आणि 50 आणि 100, तर ते टिक करायचे. तर ते मी लागोपाठ 4-5 दिवस केलं, त्याच्यानंतर ब्रेक घेतला मी. संपलं. म्हणजे एवढे पैसे भेटतील आपल्याला? भेटत नाही, आपलीच असतात. म्हणजे आपल्या घरात कशी करू. पण हे वाली डाळ मला खूप आवडली चॉईस. ती फुलांनी झाली. आता ही तर साफसफाई नाही आहे, हे फक्त किचनचं आहे. तरी मी आज दिसते ना मी, तरी मी आज म्हणजे चेहरा माझा, तरी मी आज बेड खालून आणि जे माझे कपाट आहेत 3 कपड्याचे, तर त्याच्या खालून काय आपण रोज घेत नाही. मी त्याच्या खालून पूर्ण एवढी अशी धूळ काढली बेड खालून आणि कपाटा खालून. तर दक्ष आल्यापासून मी काही लक्ष दिलं नव्हतं. आमचं लग्न हे ते परत गावच्या घराची पूजा याच्यातच आमचे 2 महिने गेले, त्याच्यामुळे एवढी घाण झाली. नाही तर ते सुद्धा मी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी ते करत असते. हे ॲक्च्युली ना जवळून दाखवायला पाहिजे एकदम. हे बघा एकदम मस्त निघतं, काही फक्त थोडंसं जोर लावायचं, एकदम क्लीन निघतं बघा. बघितलं एकदम मस्त. त्याच्या खालून पण पुसते जरा, त्याला का नाही क्लीन दिसते. हे बघा हे कसं दिसत असं मला नाही माहिती. हे बघा एकदम सुंदर. ही व्हाईट लाईन सुद्धा त्याच्यावर डाग होते ते सुद्धा निघालेत, एकदम मस्त. तर ॲक्च्युली तुम्हाला मी सांगते, हे जे आहे ना क्रॉकरीसाठी, तर हे मी असं इथे उभं करणार होते, म्हणजे जे ओव्हनची जागा आहे ना तिथे असं सरळ करणार होते, आणि तिकडे ह्या कलरचे म्हणजे जो आता आहे ना ऑलिव्ह ग्रीन त्याचे ते तिकडं हे करणार होते, कप्पे करणार होते असे. पण ते फर्निचरवाले बोलले हे छान दिसेल म्हणून आम्ही हे केलेले असं. नाहीतर हे ब्लॅक कलरचे असे होते, सरळ सरळ उभे करणार होते मी, तर ते नाही बोलले, त्याच्यामुळे मग असं केलं. पण छान दिसते, जे झालं ते छान दिसते. ओके ना? आता ते आपण सुकून देऊया. आता फॅन चालू होता त्याच्यामुळे आवाज कसा येत होता मला माहिती ना. यार कसलं भारी वाटते यार वॉश केल्यावर सगळं. हे धक्का देऊ नको, तिकडे तेल आहे. एकदम भारी वाटते एकदम जेव्हा वॉश करतो ना. पण संध्याकाळपर्यंत बघा तुम्ही, हे ठीक आहे, हे राहतं छान, पण इकडचा भाग जर बघितला ना, बेसिंग साईडचा भाग एकदम घाण. काय करायचं आता, आपल्या हातात नाही आहे. मिक्सर पण अधूनमधून माझं असतं, मी क्लीन करत असते, आणि ते एकदम घाण नाही परवडणार आपल्याला साफ करायला, त्याच्यामुळे मी तो आधीमध्ये क्लीन करत असते. मला माहीत नसतं, एकदा मी मिक्सर पूर्ण धुवून काढला होता, तर त्याला करंट लागला होता, त्याच्यामुळे तेव्हापासून मी बघते मी मिक्सरला जास्त त्रास देते. फक्त बाहेरून एकदम असं काथ्या पिळून घ्यायचा, त्यांनी घासायचं आणि पूर्ण त्याला पुसून घ्यायचं, ते पण पिळलेले कपड्यांनी पुसून घ्यायचं. पण पाण्यामध्ये त्याला धुतलं की करंट बसवून नको ना. असे इलेक्ट्रिक्स असतात ना, त्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं. आणि कसल्या पाण्यामध्ये आपण बघ पहिलं राहत होतो तिकडं ना, एकदम मी चुकून मिक्सर चालू केलेला, तर तू कसली वरडली होती मला. तुम्ही ओरडण्यासारखं केलं, काय करणार. मग असं वाटलं बटन बंद आहे, मी वरती ना बघितलं बटन चालू करून बोलले. तर भेटतेस तुम्हाला 2 मिनिटं. आता हे सगळं लावून घेते मी. हां आता ही प्रॉब्लेम काय होते, मिक्सर खाली ठेवू शकते मी, पण आई आता मोकळी जागा आहे, तर ओव्हन येईपर्यंत त्याची तर इच्छा आहे ओव्हन घ्यायची. बघूया कधी घेतोय. याची आता सुरुवात होईल. आता उन्हाळ्यात पूर्ण बंद होतं ते, तर आता याची सुरुवात होईल पाणी टाकली. ही बडीशेप कुठं ठेवूया. तर हा रुमाल माझा रुमाल इतकेच असतो. याच्यावर मी आपली जी घासलेली भांडी असतात ती जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सुकतात, पण थोडीशी ओली असतात, मग मी ती भांडी, कारण ट्रॉलीमध्ये तुम्ही ओली भांडी ठेवू शकत नाही, मग त्याच्यासाठी ही जागा केलेली आहे. ती थोडी ओली असतात, ती भांडी इथं ठेवायची, आणि मग सुकली का मग ती मांडायची. लगेच जाळीमधून मांडता येत नाही, मांडणी नाही येत, कारण मांडणी तसं होतं पाहिजे. आणि हा चपातीचा डबा, आणि हा असंच आपलं भात वगैरे राहिला किंवा काय झालं सकाळी दुपारी राहिला भात, आणि मग तो संध्याकाळी खायचा असेल तर तेवढ्या कृती ठेवण्यासाठी हा डबा. हे 2 डबे असतात. आता ते ॲक्च्युली नाही चांगले दिसत, पण विलाज नाही, सामान तर ठेवायला पाहिजे ना. आणि हे माझं सगळं लावून झालेलं आहे. व्हेरी गुड. आमची लाईट गेलेली आहे, दिसतोय का आम्ही? हा तरी पण दिसतोय. हा. सो सॉरी फ्रेंड्स, लाईट गेलेली आहे. सॉरी. पहिले तेलाचं उचलू द्या.
पण ती करायची सुकल दोघी माशी पडेल कसला बिस्ला पडेल. सो फ्रेंड्स मी इथे आहे. हाय फ्रेंड्स. इथे टेबल तर तुम्हाला दिसत नसेल पण आमचा असा विचार आता हे आहे. असं मी पुसलेलं आहे हे टेबलवरचं. तर ह्या टेबलवर तुम्ही कितीही पसारा आवरा पण तो परत, कारण सोपं पडतं ना आपल्याला, हातात काय आलं का ठेवा. त्याच्यामुळे आता ह्या जाळीमध्ये काकडी आहे खाली, आणि ही किटली आणि हे डबे फ्रीजवरचे हे गावचे आहेत. म्हणजे सासूबाईंनी एकदा याच्यामध्ये खेकडीचं दिलं, जे तुम्ही रील्स बघितली असेल माझी. मी बोलले की वाफवून खेकडी, तर ती वाफवून दिली होती त्यांनी. आणि ह्या डब्यांमध्ये एका डब्यामध्ये फणसाचे गरे आणि एका डब्यामध्ये हे दिलेलं, काय म्हणतात त्याला, फिश हां, जे मी काल रील टाकली, व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते आता मी जाताना घेऊन जाईल. मग सध्या तर मला आता इथंच ठेवावं लागणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा एवढंच राहिलेलं आहे बेसिंगची जागा पूर्ण. पण आता लाईट येत नाही तर मला करता येणार नाही. वरचं मी पुसलेलं आहे फिल्टरचा बॉक्स, आणि अजून मला लाद्या पुसायच्यात. आणि मग लाद्या पुसताना मग मी हे बाहेरचं नाही, मी आता हे पहिलंच पुसणार आहे कॉलिननी. एकदम छान निघतं कॉलिनने. तर हे जेव्हा मी लाद्या पुसते तेव्हा मी हे कॉलिननी सगळं पुसून घेते. कारण तुम्हाला दाखवते मी आता किती दिसते मला माहीत नाही. बघा थांबा, असं करून दाखवते. हे बघा घाण तरी केवढीशी आहे. हे होतं कारण इथं आपण चपात्या करतो, पीठ मळतो, त्याच्यामुळे सगळं उडतं ते. आणि काही घेण्यासाठी हात तसेच लावतो ना, त्याच्यामुळे ते लादी कसं आपण पुसतो सारखी, मला लादी पुसताना मी ते सगळं कॉलिननी पुसून घेते. आता आपण लाईटीची वाट बघूया येते का नाही लाईट, कारण मला लादी पण पुसायची यार. बघूया आता. बघा, आणि असे टॉवेल नाही तुम्हाला दाखवते मी. हे उघड ग जरा, हे बघा दिसतंय. हे असं आमचं पावसाळ्यामध्ये असंच असतं. हे बघा, खुर्चीवर, परत स्टूलवर, परत बेडवर. तर मी ॲक्च्युली याच्यावर पर्याय शोधलेला आहे. त्यांना मी बोलले स्टँड घेऊन या, कपड्यांचं असतं ना स्टँड, ते स्टँड घेऊन या. म्हणजे कसं, आता ही कपडे दिवसभर ठेवली ना अशी, आणि ती नुसती टाकायला लागत नाही. ती अशी असेल तर परत थोड्यात असं 4-5 तासांनी परत अशी करायची, परत अशी करायची, उलटी करायची. मग मी त्यांना बोलले का आपण एक स्टँड आणूया, कारण इथं जागा आहे स्टँड ठेवायला. म्हणजे कसं, बाहेरची कपडे 2 दिवसांनी काढून आणायची, स्टँडवर टाकायची. मग ती स्टँडवरची कपडे काढायला लागत नाही जर नाही सुकली तर. आता इथं कसं, रात्री झोपायचं म्हटलं का काढा, परत सकाळी टाका, आणि मग ते वास येतो कपड्यांचा. तरी माझी सुकतात, कारण मी दिवसभर फॅन चालू असतो माझा. आता लाईट गेली नाही तर फुल फास्ट होता फॅन, म्हणून मी कडी लावलेली, कारण व्हिडिओमध्ये आवाज नाही यावा म्हणून. तर मग अशा पद्धतीने आहे. आता ह्या 2 पिशव्या त्या आईच्या आहेत, त्या गावाला न्यायच्यात. बाकी तर काय पसारा नाही. त्या कोपऱ्यामध्ये ती गादी आहे, आणि ती आपली जी बॉक्स टाईप बॅग असते ना, म्हणजे आपली एक्स्ट्राचे कपडे ती आहेत. बाकी तर काय पसारा नाही आहे बेडमध्ये. इथे सगळं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सगळं दक्षाचं सामान लावलेलं होतं. तो बिचारा माझा दादू गेलेला आहे, दक्षू माझा गेलेला आहे स्कूलमध्ये. तर आता त्याचं सामान सगळं गेलेलं आहे. हे बघा, असे हँगरला कपडे लावलेली आहेत, सगळं असं आहे. तर बघूया आता आमचं स्टँड कधी येते. ॲक्च्युली ऑनलाईन घेत होतो, पण ते साईजचं काही कळत नव्हतं, मोठं छोटं. मग कदाचित लय छोटं आलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं. ते बोलले आपण डीमार्टमध्ये जाऊन बघूया. डीमार्टमध्ये नाही भेटलं तर मग आपण ऑनलाईन घेऊया. पावसाळा संपला नाही तर बरं आहे. चला तर मग आपण लाईटीची वाट बघूया. ही अशी कपडे बघा, याच्यावर फक्त टॉवेल टाकते मी. कारण तुम्हाला सांगते, बाहेर जर मी टॉवेल टाकले ना, ते पावसामुळं थंडच राहतात, असे सुकत नाही. इथं निदान ते सुकतात तरी, म्हणून मग इथे फक्त टॉवेल असतात. आता बघूया लाईट कधी येते राव. तर अर्ध्या तासाने आता लाईट आलेली, विचार करा. तोपर्यंत आम्ही बसून राहिलो, आम्हाला अजून लादी वगैरे पुसायची. हां, तर हे आता इथं घासता येत नाही ना, त्याच्यामुळे हे असं पुसून घ्यायचं. हे असं आपण पुसून घेऊया. तो तर- थोडंसं तिथं डाग आहेत. तर हा पार्ट 1 आहे, याचा पार्ट 2 पण आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होता, त्याच्यामुळे मला याचे 2 पार्ट करावे लागले. तर पुढचा पार्ट, नेक्स्ट पार्ट पण तुम्ही नक्की बघा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.